रॅलीच्या माध्यमातून सांगतोय या देवेंद्र फडणवीसला छगन भुजबळ दंगली करायच्या, दंगली होऊ द्यायच्या नाही, शांतता ठेवायची राज्यात. कारण मराठा आणि ओबीसी आपला कसलाच वाद नाही. हे काहीतरी काढी टाकायचा प्रयत्न करतील आणि वाद लावायचा आहे यांची दाट शक्यता. कारण भाषाच तशी त्यांची. ते छगन भुजबळ नाकावर चष्मा आल्याला आणि म्हणताय त्या पुण्याला म्हणताय तलवारी का सुनवा तुला चष्मा दिवसला ना तलवार का हो काय म्हणावं हे कळत नाही. इतकं बधीर डोक्याचं आहे ना. स्वतः आता तर वाटलं केलं सगळ्या कुटुंबाचं त्यांनी जेलला जाऊन त्या शिवसेनेचा पुरा टांगळा वाजेल, त्या राष्ट्रवादीचा भोगा केला आणि आता त्या देवेंद्र फडणवीसचा कार्यक्रम करायचा मागे जो पुरे सुद्धा पडली त्याची सोडीत. इतकं आपिशा पायाचं आहे ना, भयानक आपिशा पायाचं. आणि तरी हे देवेंद्र फडणवीस त्याच्याच मुख्य घेतो. तो ज्या मतदारसंघात नाही ना त्याला देवेंद्र फडणवीस ते शिकत पाडायचं. काय म्हणा घेऊन पुढे तिकडे घेऊन जाय, तिकडे घेऊन जाय. यावल्यात तर ते येत नाही. यावल्यात त्याला जरी मी मला निवड वाटत्याला निवडून आणा तरी ते लोक त्याला पाडले सोडीत नाही. इतके बिघाडलेत ना ते म्हणतात पाटील काही सांगा ह्या बारीने याला पाडायचं म्हणजे पाडायचं. ते गिरीश महाजनला तशीच मस्ती होती. 15 रुपयाचा बेल तर येईल पुढे चालत होतो चालत होतो. त्याला माहितच नव्हतं गणित कोणाच्या जीवात निवडून येतो. पण तिथले मराठी काय सोपे नाही, शेवटी ते कुणबी आहेत पण मराठी आहेत ना. आपलं त्यांचा रक्त एक आहे. तिथल्या दोन्ही नगराध्यक्ष माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं पाटील इतकं खालच्या दर्जाचं बोललं ना आमच्या काळजाला लागलं. शेवटी आम्हाला तुमचा स्वाभिमान एवढ्यासाठीच आहे की तुम्ही हे समाज तरी एकत्र करा. आम्हाला आरक्षणाची नाही गरज, आरक्षण आम्हाला आहे पण शेवटी आम्ही कुणबी बी असलो तरी मराठी आणि हे मराठा समाज एक केल्यामुळे आम्हाला तुमचा स्वाभिमान आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. आणि त्यांनी असं सांगितलं तुम्ही फक्त हा माना या बारी पाडतोच आणि त्याचं कारण सांगितलं मला त्यांनी. 1,36,000 नुसता मराठा आहे तिथे. 1,36,000 आणि याच 1300 का काय मतदान आहे फक्त. 1,36,000 कुठं 1300 कुठं आणि मराठ्याचं जेव्हा होतं. आता मला सांगा 5,000ची लीड जोडायला जर एवढा फेस पडत असेल तर 1,36,000ची लीड तोडायला अफगाणिस्तानातच जावं लागत तुला. इथं तिथं राहायचं कामच नाही. तेव्हापासून खालच्या पट्टीत आलाय बघा त्याची भाषा तुम्ही टीव्हीची. इथून मग अशी होती की बाबा असा बोलत होता जसा राष्ट्राध्यक्ष झालाय असा बोलत होता. मी म्हणलं 1,36,000 मराठे. ते म्हणलं म्हणून दादाचं काही चूक नाही, बरोबर आहे, आरक्षण बरोबर आहे, आरक्षण राईट आहे. आता खाली आला ते असते ते. आपण विश्वास घ्यायला सुरू केलं की मुंबईत एक आपल्याला भेट नव्हतं. कारण तिथं काय असतं माझा स्वभाव थोडा वेगळा. जिकडं पडल मी तिकडंच पडल म्हणत असतो. तुझी बोलू का म्हणता चांगलाच पिठा पाडा काय मी जिथं पडतं तिथंच पडतं म्हणत असतो. पण मुंबईत हे आपण 10-11 दिवसात एक मोहीम सुरू केली. कोणालाच माहित नाही. महाराष्ट्रातून मुंबईत मराठी गेलेले किती आहेत. महाराष्ट्रातून गेलेले मुंबई कामाला गेले बिचारे रिक्षे झाले ते टपऱ्या काहीतरी हाय असे व्यवसाय करतात. कोणा तिथं वॉचमॅन म्हणून येत, कोणाच्या कंपनी पुढे आहेत, कोणाच्या कंपनीत येत, पुढं टॅक्सी चालवित येत, टपऱ्या चालवित येत, वडापाव हे वडापाव जास्तच वाटायला आहेत आपल्या धंदे. मोठाले तर त्यांचे नादारात पुरत नव्हतं. असे वरील काले बिल्डिंगला मोठाले त्याच्यावरच मराठी जाऊन बसले होते मध्ये 17 ताळी बिल्डिंग घेऊन. आणि ते मुख्यमंत्री म्हणते अरे म्हणून हे लोक कुठून वर गेले म्हणलं मला नाव माहिती. आणि ते म्हणले मग हे मुंबईत गेल्यावर काय करते म्हणलं त्यांनाच विचारा आता मला माहित नाही ते काय करते. कारण हे चढायला जागा नव्हतं तरी 17 ताळावर गेले इतके डेंजर. त्याच्या शोध मोहीम घेतली आहे की किती लोक आहेत. जवळपास 17 ते 18% महाराष्ट्रातून मराठी तिथे गेलेले आहेत मुंबईत. जरी निवडून आणून नाही शिकलो तरी आपण तिथल्या 19 सीटाचा जवळपास कार्यक्रम केलाच म्हणून समजा पाळले. म्हणजे आपण तिथं बी शोध मोहीम सुरू केली. आता कोकण अर्धा आहे अर्धा राहिला, अर्धा आहे अर्धा राहिलाय. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा विषय सोडून द्या. तिन्ही प्रांत एका बाजूला. इथं यांचा सुपडा सापच होणार आहे. तिन्ही प्रांत विषय नाही. त्यामुळे यांच्या ज्यावेळेस आपण
भुई धरली. आपण ज्यावेळेस शोधायला लागलो तेव्हापासून यांच्या लक्षात आलं मुंबई सुद्धा कार्यक्रम वाजू शकते, कारण आणखी बी 8-10 दिवस लागणार मुंबईचा सगळा तपास. कारण आपले लोक किती आहेत, जर आपली निवडून यायची भूमिका नसेल तर पाडायच्या भूमिकेत मराठ्यांचं मतदान निर्णय मुंबई सुद्धा. कारण ती जरी धार धरली आपण तरीही त्यांचं मुंबई सुद्धा वाजत आहे. फक्त किती सीटापर्यंत जात आहे हे आपण 29 तारखेला डिक्लेअर करू, कारण तोपर्यंत सगळं चारही बाजूची माहिती आपल्याला येणार आहे. कारण आपल्या पोटात काही राहत नाही, आपलं सरळ असतं. कारण तुमच्यापेक्षा मला मोठं कोण आहे, मी कुणाला सांगू, तुम्हाला नाही सांगणार, तुम्हाला सांगून टाकतो सगळं. कारण मी यांना घेणतच नाही, यांना मानत बी नाही, यांना विचारत बी नाही तुम्ही केवढीची. नाही तर हे अंतरवाली सोडायचं नाही. जे पडणार आहे ते अंतरवाली सोडत नाही. जे 54,000 महिन्यात गेले ते तर म्हणते तुम्ही आपला राजीनामाचे डायरेक्ट. जे 44 ने गेला ते तर म्हणतो आपल्या पक्षातच नाही राहायचं आहे. बरे तुम्हाला वाटत असं पण निवृत्ती घेतली, काय की त्या निवृत्तीवरच येऊन टाकली. कारण मराठ्यांच्या नादी लागणं एवढी सोपी गोष्ट नाही. आमचा बदनापूरचा तर उठतच नाही. ते तर म्हणतो मी पडलो तेव्हा पडलो, मग आता खेळच चांगला असावा. लावसाहेब दादा पडले मग आता कार्यक्रमच झाला. आपला काही गेमच लागला मला, आता खेळ्या गोष्टीच मिळाल्या. मग काही चूक नसताना सुद्धा मी पडलो, एक चूक नव्हती नाही. एक मला त्याला मागणीत बोला ओबीसीचे बोला, मी ओबीसीला दिलं राव, लय मोठं गेलं. ओबीसी बोलेलं राहिले मला असं. एक फळ असते, फळ तुम्ही तुमच्या हातात सत्ता होती त्यावेळेस केलेली मस्ती हे आता लोक तिचा बदला घ्यायला लागले. लोक सोप्या नाहीत. तुमच्याकडे सत्ता होती म्हणून तुम्ही एवढी मस्ती केली. तुम्ही ओबीसीचे लोक सोडले नाही, मराठ्यांचे सुद्धा सोडले नाही. तुम्ही लोकांना प्रचंड त्रास दिला. आता लोकांना वाटतंय लाट मराठ्यांची आणि मराठी तिकडून आले, आता कोणाला द्यायची गरज नाही. आणि सत्ता आली का गेली का तुम्हाला सांगतो कोणाला द्यायची गरज नाही. आपली सरकारपेक्षा शक्ती मराठ्यांच्या मोठे काय द्यायचं समाज कोणाला अजिबात द्यायचं नाही कोणाला. त्या आष्टी पाटोदा मतदारसंघात कवा मराठ्यालाच झाडायचे, कवा बघा तुम्ही मराठ्यालाच झाडायचे. कुणी उठायचं मराठ्याला धावसायचं. मी तिथं घराघरात लोकांना सांगितलं मराठी किती आहेत आष्टी पाटोदा मतदारसंघात मला सांगा रे. मराठी असे तुटून पडले 1,67,000 नुसते आष्टी पाटोद्यात मराठी एकटे. काय टप्पर हे कोणाच्या अंगावर यायची नाही, निवडून यायची पण तुमच्या हातात गोष्टी आहेत सगळ्या. चुका मराठ्यांनी केल्या. आपली शक्ती किती आपण बघितलीच नाही. आपण आपल्याला स्वतःला कधी जाणून घेतलंच नाही. पहिल्यापासून मराठ्यांना सवय लागली शक्ती असताना सुद्धा त्या शक्तीचा दुरुपयोग आपल्या जातीच्या विरोधात करायचा. आपली जात संपली नाही पाहिजे यासाठी आपल्या शक्तीचा उपयोग झाला पाहिजे. आपले पोरं संपले नाही पाहिजे याच्यासाठी आपला उपयोग झाला पाहिजे. आपला समाज मोठा करणं आपली जबाबदारी. ही शक्ती त्यांच्या बाजूला उभा केली म्हणून ह्या लोकांनी आपल्यावरती अन्याय केला. आता पुढच्या काळात हे होऊ नये. आपली शक्ती आपल्या जातीला मोठं करायला आणि आपले पोरं मोठा करायला लाच वापरायची. अजिबात शक्ती वायाला घालायची नाही. आता दुसऱ्यासाठी आपल्या भूमिकेवर आपण ठाम व्हा. कारण हे पक्षाचे लोक आणि या पक्षातले नेते हे पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला बाप मानायला लागले. खरं तर आपण जातीला बाप मानलं पाहिजे. आणि यांनी पक्षाला आणि नेत्याला बाप मानायला सुरुवात केली. त्यामुळे मराठ्यांनी आता स्वतःच्या पोराच्या आणि जातीच्या बाजूला उभा राहा. एवढी मोठी शक्ती आपली या राज्यात 6 ते 7 करोड एकटा मराठा आहे. 50-55% फक्त स्वतःच्या शक्तीची जाणीव ठेवा आणि आपलेच लोक मोठं करायचं शिका. शक्ती शोधत चला. कोणाला पाय लावायचा नाही, पण कोणी पाय लावला तर 1 इंच सुद्धा मागे सरकायचं. कारण या राज्यात आपण काय नुसतं अन्याय सहन करण्यासाठी जन्म घेतलेला नाही. आपलं हक्काचं आरक्षण असताना दुसऱ्याला दिलं गेलं. 16% आरक्षण मराठ्यांच्या हक्काचं 1954 ला दिलं गेलं.
मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ झालं. ओबीसी आरक्षणात 180 जाती घातल्या. त्यानंतर त्या जाती आज 350 ते 450 जाती झाल्या. म्हणजे यांच्या एका जातीची बाकीच्या 16-17 जाती घातलेल्या पोट जाती आणि उपजाती म्हणून घातल्या. 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबीचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच. शेती व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं गेलं, पण कुणबीलाच दिलं. मराठ्यांचा आणि कुणबीचा व्यवसाय एक आहे. मग मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? होत असूनही यांनी आपल्याला आरक्षण दिलं नाही. सातारा संस्थानच्या गॅजेटमध्ये सुद्धा मराठा आणि कुणबी एक आहे. हैदराबाद संस्थानच्या गॅजेटमध्ये सगळा मराठा आरक्षणात आहे. बॉम्बे गव्हर्नमेंटचा जेवढा प्रांत होता त्या प्रांतामधला सगळा मराठा कुणबी आहे. तरी मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं नाही. आणि ज्यांच्या कोणाच्या शासकीय सरकारी नोंदीच नाहीये त्यांना आरक्षण दिलं गेलं. ही न्याय आहे या राज्यात. ज्याच्या नोंदी त्याच्या रद्द करा म्हणतात आणि ज्याची कुठे नोंदच सरकारी नाहीये त्यांच्या पडत्या होत आहेत. ही या राज्यात न्याय आहे. म्हणून मराठ्यांनी शक्ती ओळख आणि मुलाच्या बाजूने उभा राहा. जात संपू देऊ नका. जात संपले तर तुम्हाला विचारणार कोणी नाहीये. आजकालचं युग बदललंय. कोण कोणाच्या बाजूने नाही उभा राहत. कोण कोणाला नाही साथ देत. स्वतःचा स्वार्थ भागेपर्यंत सगळे बाबा म्हणतायत. अनेकदा स्वार्थ भागला की ज्या ताटात खाल्लं त्या ताटात पाय द्यायला सुरुवात केली. जरा शहाणपणाची भूमिका मराठी घ्या. घरातून बघायचं आता बंद करा. घरात बसून आता आरक्षण मिळणार नाहीये. व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा एक दिवस काम सोडत जा. नोकरदार मराठ्यांनी सुद्धा एक दिवस नोकरीला नाही जायचं. व्यापारी व्यवसाय मराठ्यांनी सुद्धा नाही जायचं. शेतकरी मराठ्यांनी एक दिवस कामाला नाही जायचं. कारण जात संकटात सापडली. संकटात सापडलेल्या जातीला आणि त्या पोरांना बाहेर काढायची जबाबदारी तुमची. कोणता नेता, कोणत्या नेत्याला तुम्ही तुमच्या मनाला लागला? कोणत्या नेत्यासाठी तुम्ही काम करताय? ही कोणती भूमिका आहे मराठ्यांची? कोणता नेता आणि कोणता आमदार आणि मंत्री तुम्हाला नाही मोठं करणार? तुम्ही आमचं त्याला म्हणता कशावर? ज्या तुमच्या लेकराला आरक्षण लागतंय ते आरक्षण देण्यासाठी विरोध करतायत. मग ती महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, हे तुमचे झाले कसे? तुम्ही कोणाला फसवतात मराठ्यांना? स्वतःच्याच मुलाला, स्वतःच्या जातीला. तुम्ही आता भान ठेवा आणि विचारात परिवर्तन करा. जे लेकरो आई बापाने कर्ज काढून शिकवलंय, शेतात राब राबले, ऊस तोडले, त्यांनी लेकरं शिकवलेत अधिकारी होण्यासाठी, एसटीची पाठी वाचवण्यासाठी नाही. नोकरदार मराठ्यांनी 1 लाख रुपये मागे टाकलाय आणि आपले लेकरं शिकवले. त्यांना आशा आहे माझा लेकरू अधिकारी झाला पाहिजे. कोणता बाप असा आहे, कोणती आई अशी की त्याला वाटतं आपलं लेकरू मोठं होऊ नये. हमाली करणाऱ्या मराठ्यांना वाटतं माझं लेकरू मोठं झालं पाहिजे. टेम्पो ट्रक चालवणाऱ्या ड्रायव्हरांना वाटतं माझं लेकरू मोठं झालं पाहिजे. मराठ्यांना वाटतं माझं लेकरू मोठं झालं पाहिजे. रात्रंदिवस मोती उचलून हमाली केली, रक्ताचं पाणी केलं आणि लेकरं शिकवले. त्या काही स्वप्न माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे. असा कोणता मराठा आहे, श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या, त्याला वाटत नाही माझं लेकरू मोठं होत नाही. मराठ्यांना फसवू नका स्वतःच्या जातीला आणि मुलाला. जे लेकरू 1% लुटतोय ते ठसा ठसा घरापर्यंत रण द्यायला लागलाय. त्याचे अश्रू पुसताय तुम्ही कसे? तुम्ही कधी भानावर येणार आहेत मला कळत नाहीये. तुम्ही का नेत्याला आणि पक्षाला मानताय आणि तुमचे लेकरं दारिद्र्याच्या खाईत लोटायला लागलात. तो नेता नाही तुमच्या लेकराच्या अश्रू पुसलेला. आपल्या बापाची, आपल्या आईची काठी धरायला आपलंच लेकरू लागणार आहे. त्याला मोठं करायचं शिका. ती जात सांभाळा. ती जात तुमच्या संकट काळात तुमच्या पाठीवर हात फिरवणार आहे.
हे हरामखोर नेते तुमच्या पाठीवर नाही हात फिरवणार. तुम्ही जरा विचारानं मोठे व्हा, विचारात परिवर्तन करा. कोणत्या नेत्याच्या दबावात यायची गरज नाही. त्याचा काय बापाची जागिरी नाहीये त्याच्या दबावात यायला. आपली जात आणि आपले लेकर आपल्याला मोठे करायचे. किती दिवसाचा पक्ष आणि नेता. त्या पोरांना जरा जवळ घेऊन विचारून एकदा बघा. ऍडमिशन नाही मिळाल्यावर त्या लेकराच्या पोटात किती आग पडली. बापाने लेकराची समजूत कशी काढायची किंवा लेकराला बापाची कशी काढायची कोणालाच कळत नाही. 1% जर हुकला तर त्याला वर्षभर 2 वर्ष पुन्हा अभ्यास करावा लागतो. हे मराठ्यांच्याच वाट्याला का? मराठ्यांनी असं कोणतं पाठ केलं की हे आमच्या वाट्याला नाही? आम्ही या राज्याला मोठा करण्यात कुठं कमी पडलो? या राज्यातली सगळी भूमिका मराठ्यांनी पार पाडली. मोठ्या भावाची पाडली, लहान भावाची पाडली. आज आमचे लेकरं आरक्षणासाठी आक्रोश करायला लागले तर तुम्हीच मोठे केलेले पक्ष आणि नेते तुमच्या विरोधात बोलायला लागले. मग तुमचं नेमकं कोण? म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. जाती का बघा. जातीचे लेकर मोठं करण्याचं काम सुरू करा. तुम्हाला जर असं तुम्ही करत राहिला तर पुढच्या पिढ्या तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आता हे संकट परतून लावायची वेळ आली. याच वेळेला आता सगळ्या गरीब श्रीमंत मराठ्यांनी एकत्र या. तुम्ही जर आता बघायची भूमिका घेतली तर कोणाच्या तरी नातवाचं वाटोळं होणार आहे. कोणाच्या तरी मुलाचं मुलीचं वाटोळं होणार आहे. कोणाच्या तरी भावाचं वाटोळं होणार आहे. अशी संधी मराठ्यांना चालून येणार नाहीये. ही आता वेळ आहे मराठी मोठं करण्याची. मराठा हात आपला बाप समजा. नेता आणि पक्ष आपला बाप समजायचं मराठ्यांनी बंद करा. नाही व माझ्या समाजाच्या मदतीला कोणी यायचं. कोणाची मुलगी रडते तर कोणाचा मुलगा रडतोय. लाखाने सुशिक्षित बेकार माझ्या मराठ्यांचे पोरं झाले. आमच्या आई बहिणीच्या कंपाळाचं कुंकू आरक्षणासाठी पुसलंय. या राज्यकर्त्यांच्या आई बहिणीचं नाही. एकदा त्या घरात जाऊन बघा. ज्याने आत्महत्या केली त्याच्या घरात पाय ठुला तरी आग आग होते अंगाची. कसलाच आनंद त्या घरात नाहीये. त्या लेकराला आपला बाप नाही दिसत. बाप कुठं आहे हे विचारल्यावर त्या आईनं काय उत्तर द्यायचं? कंपाळाचं कुंकू आरक्षणासाठी जाऊन बसलं. लाखो लेकरं सुशिक्षित बेकार झाले. एका घराच्या कोपऱ्यात बसायचं आणि करता पुरुष घरातला गेल्यामुळं त्या अंधारात एकट्या माता माऊलींना रडत बसायचं. तुमच्या आमच्यासाठी बलिदान गेलेत मराठ्यांमध्ये. तुमच्या आमचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून ते आपल्या भावानं आत्महत्या केली. त्याचं बलिदान वाया जाऊ देऊ नका. या राजकारणी लोकांच्या नादी लागून आपल्या लोकांचे मुर्दे पडलेले बदला घ्यायचा आहे. आपल्याला आरक्षणात रूपांतर करायचंय. नाही सहन होते. एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा जर एखाद्या हॉस्टेलसाठी फोन आला, ऍडमिशनसाठी फोन आला तर इतकं वाईट वाटतं की आपलं हक्काचं आरक्षण असू नये. हे लेकर समस्या सांगायला लागलेत. आपण नाही सोडू शकत कारण सत्ता दुसऱ्या हातात आहे. मराठ्यांना मोठं करणारा 75 वर्षात एकही आतापर्यंत नाही आला. आमच्या वेदना आम्हाला माहिती आहे, तुम्हाला नाही. म्हणून मराठ्यांनी आता सावध व्हा. पुढच्या काळात मराठा समता कामा नाही. तुमच्या हट्टापायी तुमच्या नेत्यापायी माझी जात आणि माझ्या जातीच्या पोरं संपू देऊ नका. माझं तळमळीनं आणि तळतळीनं तुम्हाला सांगणंय. मी किती दिवस तुमचा आहे आणि माझा मलाच माहित नाही. रोज सलाईन सुरू आहे. आजपासूनच मी मरण यातना बघतोय. मी माझ्या समाजासाठी कुणाला विकत नाहीये. मी कुणाला फुटत सुद्धा नाही.
आणि विचारलेल्या अहमदनगर मधून मराठ्यांना सांगतो, महाराष्ट्रातल्या मी मरायला नाही भेट, मी हटत सुद्धा नाही, मी सलाईन किंवा माझ्या शरीराचा विचार नाही करत. मला पत्रकार बांधवांनी विचारलंय, तुमची तब्येत खराब असताना तुम्ही काम करताय, माझ्या शरीराची किंमत नाहीये, मला माझा समाज मोठा झाला पाहिजे हे स्वप्न आहे माझं. मी शरीराला मोजणारा का नाहीये, मी वेदना नाही मोजत बसत, माझ्या समाजाच्या लेकराच्या वेदना मी मोजतोय. माझ्या समाजाचा त्रास मला बसू देत नाहीये. रोज रात्री 5-5, 6-6 सलाईन सुरू आहे. माय बापू, तुमच्या नेत्याला नका मानू, तुम्ही तुमच्या नेत्याच्या नादात माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकरं संपून बसतील बरं का. माझा समाज आणि माझे लेकरं संपू देऊ नका. समाज खूप दिवसाला एकत्र आलाय. माझ्या नंतर ही लढाई तुम्हाला चालवायची, हा विचार मोडू द्यायचा नाही आणि हा समाजही संपू द्यायचा नाही. मी आहे तोपर्यंत माझा शब्द आहे तुम्हाला, तुमची मान खाली होईल असं एकही पाऊल उचलणार नाही. तुमची शक्ती वाढवल्याशिवाय मी का बसत नाही. मराठ्यांची ताकद आणि शक्ती वाढवायची. या राज्यात मराठ्यांच्या हातात पावर राहिली पाहिजे, तुमची आणि माझी जबाबदारी. मराठा आणि मराठ्यांच्या पोरं संपता कामा नाही. घराघरातले मराठी जागे व्हा. घरात बसू नका, टीव्हीला बघून भाषण ऐकू नका, मोबाईलवरती शेतात बसून भाषण नका ऐकू, बिल्डिंगवर बघू नका, आता फ्लॅट मधून बघू नका. घराच्या खाली यायची वेळ आली, कारण दुनिया पूर्ण बदलली. इथं तुम्हाला एकजूट दाखवायला लागते. तुमची जितकी शक्ती दिसल तितकं सरकार मराठ्यांच्या पायात पडणारे लक्षात असू द्या. एकजूट राहा. माझी एवढी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही शक्ती कमी होऊ देऊ नका. घराघरातले सगळे मराठी महिना 2 महिन्याला एकत्र येत जा. एक दिवस काम बुडील्यामुळे तुमच्या समाजाचं कल्याण होणार असलं तर काम बुडवत चला. सातत्याने हे संघर्ष करायचा आहे, शांततेत करायचा, कुठे उद्रेक होऊ द्यायचा नाही. परंतु जात मोठी करायची. या जातीसाठी आणि या जातीच्या लेकरांसाठी लेकरा, माझा शब्द आहे, मरेपर्यंत मी तुमच्याशी गद्दारी करत नाही. तुमची मान ताट मानेने तुम्ही चालाल, हेच काम तुमचा मुलगा मनोज जरांगे म्हणून करा. माझ्या समाजाकडून अपेक्षा आहेत, माझ्याकडून. माझा समाज मला बोलताना बोलतोय, आता तुमच्याकडूनच अपेक्षा. मी माझ्या समाजाला शब्द दिलाय, तुमच्या शब्दाला कुठेच मी डाग लागू देणार नाही. खानदानी तुमची रक्ताची औलाद येईल, क्षत्रिय मराठा आहे, तुमच्याशी आयुष्यभर गद्दारी नाही करणार. यांच्या तुम्ही अशीच एकजूट राहा. या सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन तुम्हाला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही, शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी टॉर्च लावायचे आपल्या मोबाईलचे, सगळ्यांनी टॉर्च लावायचे आणि दादाने या ठिकाणी निरोप द्यायचा. सगळ्यांना विनंती आहे, मनोज जरांगे ऑफिशियल पेजला देखील सगळ्यांनी फॉलो करायचं, त्यावर अपडेट असतात. आणि नगरमध्ये आज संघर्ष होता, मनोज जरांगे पाटील यांनी रणनीती सांगितलेली आहे, यांनी आपल्याला अभिवादन